जिसे दिल ढूंढे दुनिया में कहीं हो ही नहीं सकती, जिसे दिल ढूंढे दुनिया में कहीं हो ही नहीं सकती, तो फिर ये दिल की दुनिया में सजा लूं, हो नहीं सकता। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अब्दुल वहीम कुरेशी आणि मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे पर्सेंटेज, शेकडेवारी, टक्केवारी। तर याचा व्हिडिओ भाग 4 चालू आहे आपला आणि प्रकार चालू आहे 6वा। तर शेकडेवारीचा प्रकार 6वा चालू आहे। ते करण्या अगोदर आपण एक सुंदर वाक्याने आपल्या या चॅप्टरची सुरुवात करूया। खोल दे पंख मेरे, कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है। या गोड वाक्याने आपण आपल्या भागाची सुरुवात करूया। तर व्हिडिओ भाग 4 चालू आहे। या अगोदरचे जर तुम्ही तिन्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा भाग 4 तुम्हाला समजण्यास सोपं होईल। तर पाहूया आपण 4था प्रकार। तर यात कसं आहे मित्रांनो, पहिला प्रकार आपण पाहिला होता, याचा अगोदरचा आपण प्रकार पाहिला होता। त्याच्यात काय होता, प्रकार 5वा मध्ये 7/20 बरोबर किती टक्के असा एक प्रश्न होता प्रकार 5 मध्ये। तर आपण काय करत होतो, जर पहिले लिहून दिली होती तुम्हाला नोट की छेद हा 100 पेक्षा जर लहान असेल तर छेद गुणिला अशी कोणती संख्या आहे ज्यांचा गुणाकार 100 येईल। तर हे पहा 20×5 100 म्हणजे बरोबर 100 आला 100। आता याच 5 ला 20 ने गुणल्यास तर 100 आला। तर 5 ने डबल 7 ला गुणायचा, किती येणार, 7×35, तर 35/100 होणार। आता काय करायचं, छेदात 100 आहे म्हटल्यावर 35 म्हणजे किती टक्के, 35%, कारण 100 हे एकूण किंमत असते टक्के। हे आपण प्रकार 5 मध्ये पाहिला होता। आता प्रकार 6 मध्ये याच्या उलट, जर ही खालचा छेद जर 100 पेक्षा मोठा असेल, 100 पेक्षा मोठा असेल तर काय करायचा, संख्या जेव्हा लहान होती तेव्हा आपण गुणाकार करत होतो। आता संख्या जर 100 पेक्षा मोठी असेल, एक मिनिट, आता ही झाली आपली लॉंग मेथड। आता जर याला जर सोडवायचं असेल तर आपण काय करतो, 7×100/20, 5×7=35। ही शॉर्टकट आहे, ट्रेडिशनल मेथड आपली आणि लॉंग मेथड आहे। अशी 2 मेथड सांगितली होती तुम्हाला। याच प्रकारे जर छेद जर 20 च्या ऐवजी जर 100 पेक्षा जर मोठा असेल तेव्हा काय करायचा, तर पहा 100 पेक्षा जर छेद मोठा असेल तर आपण जेव्हा गुणाकार करत होतो, लहान होता जर 100 पेक्षा तेव्हा आपण गुणाकार करत होतो, पण जर छेद जर मोठा असेल 100 पेक्षा तर काय करायचा, तर भागाकार करायचा। पहा 25/200 बरोबर किती टक्के। ओके, हा प्रश्न आहे, प्रश्न 6 मधला, प्रकार 6 मधला पहिला प्रश्न आहे, 25/200 बरोबर किती टक्के होता। आता आपण तुम्हाला लॉंग मेथड सांगतो आणि शॉर्टकट मेथड ही सांगतो। पहिले आपण लॉंग मेथडने जाऊ। तर 200 आहे खाली, आपल्याला माहिती आहे 100 पेक्षा मोठे आहे, तर अशी कोणती संख्येने जर 200 ला भागले तर 100 येणार, तर 2 ने भागले तर 100 येणार, 100×2 200, म्हणजेच 200 ने भागला म्हणजेच 25 ला पण 200 नेच भागावे आणि 200 ला पण 2 ने भागावे, तर खाली येणार आपला 100। ओके, वर येणार 2×4 14.5। आता 100 आहे म्हणजे टक्के आहे, तर आपण काय म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो 14.5%, म्हणजेच 25/200 बरोबर किती टक्के, तर 14.5% होईल, हे आपण म्हणू शकतो। आता जर ही झाली लॉंग मेथड। आता जर शॉर्टकट मेथडने जर ट्रेडिशनल मेथड आपली पाहायची तर काय करायचं, 25×100/200 हे काढली, आणि जर 2×4 सॉरी इथं 2 घ्यायची, 2×4 आणि 2×5 10,
म्हणजे किती होणार 12.5% म्हणजे 25/200 बरोबर किती टक्के होतात तर 12.5% होतात. आणि जर यानं सोडवला तर 12.5% हे होतो. तर आता आपण आता उदाहरण दुसरा पाहू. आता पहा तुम्ही प्रश्न दुसरा 25/400. आता इथे पण आपल्याला टक्के काढायला सांगते की 25/400 बरोबर किती टक्के होतात. हेच प्रश्न जर आपल्याला लिहायचा आहे तर आपण कसा लिहितो 25 हे 400 किती टक्के असा प्रश्न लिहितो. हेच प्रश्न आपण अशा प्रकारे लिहितो, हेच प्रश्न आपण अशा प्रकारे लिहितो. आता एक लक्षात ठेवा, नोट काय होती आपली, नोट लक्षात ठेवा लॉन्ग मेथडची काय होती की छेद हा 100 पेक्षा मोठा असेल तर छेद भागिले अशी कोणती संख्या आहे, जर जेणेकरून भागाकार 100 यायला हवा. म्हणजे भागाकार म्हणजेच काय, याला कितीने भाग जाईल, याला जाईल 4 ने, म्हणजे किती करून 100 यायला हवा, 100 ने यायला हवा. नंतर त्या संख्येने अंशाला भागा व जो अंश येणार तोच व अंशाला भागा जो भागाकार येणार तोच आपला उत्तर. ही लॉन्ग मेथडची नोट आहे. आता जर 100 जर आपण पाहिलं होतं मागच्या प्रकारात, जर छेद 100 पेक्षा लहान असेल तर तेव्हा आपण अशीच नोट पाहिली होती एक, पण इथं काय होता भागाकार आहे. फक्त एवढाच आहे फरक, इथं भागाकार आहे. कारण मोठी संख्या 100 पेक्षा जर लहान असली तर काय करायचा, गुणाकार करायचा. बाकी सगळ्या सेम प्रोसिजर आहे. आता पाहू याला कसं सोडवायचा. हाच प्रश्न मी काय म्हणतो तुम्हाला, हाच प्रश्न आपण असा पण लिहू शकतो, हा प्रश्न आपण असा पण लिहितो होतो. याचाच अर्थ काय, 400 मधून 25 रुपये घेतले, याचाच अर्थ 400 मधून 25 रुपये घेतले म्हणजे किती टक्के रुपये आपण घेतले हे काढायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आपल्याला, लॉन्ग मेथडने जाऊ. तर 25 भागिले 400 भागिले, आता 400 भागिले अशी कोणती संख्या आहे की 100 येणार, तर कोणती, 4 बरोबर. मग याला पण 4 नेच गुणा, यालाच पण 4 ने भागा, किती येणार 100. आणि इथं किती येणार 6.25 है ना. 4 छक 24, एक उरला, 4 2 8, 2 उरले, 4 25. आता काय करायचा, खाली 100 उरले, वरी संख्या उरली. 100चा अर्थ काय होतो टक्का, म्हणजे 6.25%. हा झाला याचा उत्तर. म्हणजे 25 रुपये बरोबर 6.25%. अशा प्रकारे. आता जर यालाच आपल्या सोप्या पद्धतीने जर सोडवायचं असेल तुम्हाला, तर 25 गुणिला 100 भागिले 400, 25 चूक 100, 25 दुनी 5, 4 छक 24, सॉरी इथं 6 घ्यायची, 6.25%. अशा प्रकारे आपण प्रकार 6वा पाहिला आहे. आता यात मधले आपण काही अजून उदाहरण पाहू जे शाब्दिक उदाहरण याच्यावर पडतात.
आता विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न आहे तिसरा 78 रुपये हे 78 रुपये हे 900 रुपयाच्या किती टक्के आहे? म्हणजे इथं काय आपल्याला काय समजते, इथं 900 रुपये टोटल आहे आपल्या जवळ, त्याच्यातून आपण 78 रुपये काढले तर आपण किती टक्के रुपये काढले हे म्हणते. यालाच आपण कसं लिहू शकतो, 900 मधून 78 रुपये यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो, बरोबर किती टक्के, अशा प्रकारे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सोडवायची तुम्हाला लॉंग पद्धत तर सांगितली, त्याची नोट पण तुमच्या लक्षात आहे. आता आपण एकदम शॉर्ट पद्धतीने पाहू. पहा कसं करायचं आहे, 78 गुणिला 100 भागिले का, कारण आपल्याला टक्के कशाचे काढायचे, टक्के हे 78 चे काढायचे आणि टक्के म्हणजेच का तो 100 असतो, म्हणून गुणाकारात 100 घ्यायचे. च्या ची चे च्या तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेला आहे, म्हणजे काय असतो गुणाकार गणिताच्या भाषेत. तर काय करायचा, गुणाकार टक्के आणि एकूण संख्या नेहमी खाली करायची जेव्हा आपल्याला टक्के काढायचे, आणि जेव्हा टक्के दिले तर एकूण संख्या वरी घ्यायची. आता ते नंतर बघू आपण. हे दोन गुणे हे कटली, हे इथं 78 नाही, इथं 72 घेऊ आपण, जाऊया म्हणजे भाग तोडण्यास सोपं होईल. 9 8 72 म्हणजेच काय 8% म्हणते. 72 रुपये हे 900 चे किती टक्के आहेत, तर 8% आहे. अशा प्रकारे आता एक दुसरा एक एक्झाम्पल पाहू आपण. दुसरा एक्झाम्पल काय म्हणते, आता प्रश्न चौथा पहा विद्यार्थी मित्रांनो. बरेच वेळेस आपल्याला असे प्रश्न पडतात की आपल्याला एकूण 500 मधून आपल्याला 450 नंबर पडले 12वीच्या 11वीच्या 10वीच्या परीक्षेत, म्हणजे आपल्याला किती टक्के पडले हे काढताच येत नाही आपल्याला. तर हे काढायचे, टक्के काढायचा हा प्रश्न आहे. पहा आता सेम एका परीक्षेत शकिलाने 1000 गुणापैकी 760 गुण मिळविले तर तिने किती टक्के गुण मिळविले. आता हे आपल्याला काढायचं आहे, तर काय करायचं आहे, एकूण संख्या कोणती आहे सांगा बरं. एकूण संख्या आहे 1000, खाली घ्यायची. टक्के कशाचे काढायचे आपल्याला, टक्का म्हणजेच काय असतो 100. कशाचे काढायचे 760 गुण मिळाले म्हणजेच किती टक्के गुण मिळाले त्याला, याचा टक्क्यात रूपांतर करायचं आपल्याला, म्हणजेच काय करायचं मग गुणाकार. टक्क्यात रूपांतर करायचं आहे म्हणजेच गुणाकार करायचा आहे आपल्याला. तुम्ही मला याच्यात प्रश्नात तर चाची चे झाजीचे आम्हाला दिसतच नाही, तर गुणाकार कशाला घ्यायचा. आपल्याला माहिती नाही 100 पैकी 700 टक्के गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले, टक्केच काढायचे ना, मग गुणाकार करून घ्यायचा, ज्याचे टक्के काढायचे त्याचे याचा रूपांतर करायचा टक्के. आणि टक्के म्हणजे 100 असतो. हे झाली आपली शॉर्टकट मेथड. लॉंग मेथडने जर गेलो तर तुम्हाला माहिती नियम लावावे लागतात ती. आता हे शॉर्टकट मेथड आहे. आता हे 2 कटले 2 कटले 1 कटला 1 कटला म्हणजे किती झाले, सॉरी म्हणजे किती झाले 78%. म्हणजे त्याला 760 म्हणजे 78% गुण मिळाले. अशा प्रकारे आपण काढू शकतो. आता आपण यानंतरचा प्रश्न पाहू, प्रश्न 5. आता प्रश्न 5वा पहा विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपा प्रश्न आहेत, एकदम अवघड आहेत. आपल्याला असं वाटते पाहिलं की दीपावलीच्या काळात एका टपाल पेटीत जमा झालेल्या 725 पत्रांपैकी 75 शुभेच्छा पत्रे होती, तर शुभेच्छा पत्रांची संख्या एकूण पत्रांच्या संख्येच्या किती टक्के आहेत. आता हे वाचलं एवढा आपल्याला इतक्याची काही गरजच नाही. आपल्याला काय करायचे, फक्त आकडे घ्यायचे, एकूण संख्या घ्यायची आणि टक्के कशाचे काढायचे ते घ्यायचे, म्हणजे 75 चे टक्के काढायचे. म्हणजे याला इतका मोठा जर लिहायची गरजच नाही, फक्त याला असं लिहिलं असतं तर जमलं असता, बरोबर किती टक्के. पण कन्फ्यूज करण्यासाठी किती अवघड वाटते. आणि जर असंच केलं आपण तर मागं सोडवलं आपण असंच प्रश्न. याचा अर्थ काय, 625 मधून 75 पत्रे घेतली म्हणजे किती टक्के पत्रे घेतली, म्हणजे काय म्हणते 625 पत्रांपैकी शुभेच्छा पत्र किती होती, 75 होती. म्हणजे शुभेच्छा पत्रांची टक्केवारी किती, 75 टक्के काढायची आपल्याला. तर काय करायचं, डायरेक्ट आपल्याला माहिती आहे 75 गुणिला 100, कारण याची आपल्याला टक्के काढायचे. टक्के म्हणजे काय तो 100 असतो. गुणाकार करायचा, नेहमी टक्के काढायचे असेल तर ज्याचे टक्के काढायचे गुणाला 100 करायचा त्याला घेऊन,
आणि एकूण संख्या खाली घ्यायची. आली. आता काय करायचा, 5 ने भाग द्यायचा. 5 5 25. आता 5 5 25 35. आता काय करायचं विद्यार्थी मित्र, आता आपल्याला 5 ने भाग दिल्या, 5 ने भाग न देता आपण डायरेक्ट याला 25 ने भाग देऊ, म्हणजे सोपं होईल. म्हणजे 25 चूक 100, 25 दोन्ही 50, 125 आणि 25 म्हणजे 125. आता 25 एका 25, 25 त्रिक 75 म्हणजे 3 चूक 12 म्हणजे किती होता, 12%. 5 ने भाग दिला असता तर लय मोठा झाला असता ते. डायरेक्ट 25 ने भाग दिला आपण, 25 ची कसोटी इथं लावली. आता कसोट्या काय ते तुम्हाला नंतर कळणार. पहिले बेसिक आपण नंतर घेऊ. आता हे झाला पा एवढा मोठा प्रश्न आहे. काही नाही करायचं, डायरेक्ट एकूण संख्या घ्यायची खाली आणि ज्याचे टक्के काढायचे याचे वरी, बस. बाकी काही नाही करायचं तुम्हाला. आले 12% म्हणजेच त्या पत्रकांची म्हणजेच 75 पत्रे म्हणजेच काय असते 12% आहे. आता 6वा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे पहा. 300 रुपयाच्या वस्तूची किंमत 360 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली. आता हे प्रश्न पहा, परत पहा. जर समजला नसेल तर 300 रुपयाच्या वस्तूची किंमत 360 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली. आता मूळ किंमत म्हणजे काय असते, मूळ किंमत म्हणजे जी पहिली किंमत होती, पहिली किती आहे 360 होती, हे झाली मूळ किंमत. आता काय म्हणते, आता म्हणते भाऊ 360 झाली, 360 झाली, किती झाली 360 झाली. आता पहिली किती होती, ही मूळ किंमत होती पहिली, पण आता किती झाली 360 झाली. आता काय म्हणते तर आपल्याला इथं दिसते 360 झाली म्हणजे त्याच्यात वाढ झाली का कमी झाली, वाढ झाली त्याच्यात. कारण वाढ झाली त्याच्यात. किती रुपयाची वाढ झाली त्याच्यात, तर 60 रुपयाची वाढ झाली. आपल्याला माहिती आहे पहिली किंमत 300 होती, आता 360 झाली म्हणजे 60 रुपयाची वाढ झाली. बस एवढा डोकं लावायचं, बाकी काय नाही करायचं. आता काय म्हणते, ती जी वाढ आहे किती टक्के वाढ झाली, म्हणजे ती जी वाढ आहे त्याचे टक्क्यात रूपांतर करा. वाढ माहिती झाली आपल्याला कितीची झाली, 60 रुपयाची वाढ झाली. याचेच आपल्याला टक्क्यात रूपांतर करायचे. इथपर्यंत जर तुम्ही आला तर बाकीचा दर तुम्हाला माहितच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता 360 घेऊ भाऊ का 300 घेऊ, कारण आपण तर मांडणी करणार 60 गुणिला 100, कारण याचे रूपांतर टक्क्यात करायचे म्हणजेच गुणिला 100 करून टाकायचा. आता खाली आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो 360 घ्यायचे की 300 घ्यायचे. पण काय म्हणते इथं मूळ किमतीत, काय म्हणते मूळ किमतीत, नंतरच्या किमतीत म्हणत नाही, मूळ किमतीत म्हणते. मूळ किंमत म्हणजेच काय असते, पहिली किंमत. पहिली किंमत किती होती 300, म्हणून 300 घेऊन टाकायचं. 2 शून्य काटले, 2 शून्य काटले, 3 एका 3, 3 दोन्ही 6, शून्य देऊन टाकला इथला, किती झाले 20%. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, त्याच्यात 20%ची वाढ झाली. कितीची झाली, 20%ची वाढ झाली. आता परत पहा, 300 रुपयाच्या वस्तूची किंमत 360 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली. एवढा अवघड बी नाही, आपल्याला माहिती आहे. पहिली किंमत होती 300, आता किती झाली 360, म्हणजे त्याच्यात काय झाली वाढ झाली. वाढ किती झाली 60 रुपये झाली. आता काय म्हणते आपल्याला, वाढचा टक्के काढायचा, टक्क्याचे रूपांतर करायचा, वाढच्या काय मूळ किमतीचे टक्क्यात रूपांतर करायचे, काय आत्ताचे झालेली किंमत आहे त्याचे टक्क्यात रूपांतर करायचे. तर काय म्हणते, वाढ किती टक्के झाली म्हणजेच काय वाढचे रूपांतर करा म्हणजे टक्क्यात. ते केले आपण, 20% आली ती. अशा प्रकारे आता आपण 7वा प्रश्न पाहू. आता विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मागच्या प्रश्नासारखाच आहे आणि असे प्रश्न पोलीस भरतीत येऊ शकतात. कारण हे पोलीस भरतीच्या जे कॉन्स्टेबल आहेत भरती त्याच्या लेवलचा प्रश्न आहे. आता पहा,
एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 1200 वरून 1254 झाली तर विद्यार्थी संख्येत किती टक्के वाढ झाली? मागच्या सारखाच प्रश्न आहे, काहीच डोकं लावायचा नाही. आपल्याला काय म्हणते पहिले नीट ऐका. किती टक्के वाढ झाली याचाच अर्थ आपण कमीची काही करणार नाही, डायरेक्ट वाढ झालेली म्हणते, म्हणजेच वाढ होणारच. आता 1200 होती ही मूळ किंमत आहे आपली. मूळ किंमत म्हणजेच पहिली किंमत, जुनी किंमत. एखादी वस्तूचा जर व्यवसाय तुम्ही सुरू केला आणि या वस्तूची जर तुम्ही पहिले स्टार्ट केला आणि त्याची किंमत 5 रुपये ठेवली, नंतर काही वर्षांनी तुम्ही याच वस्तूची किंमत 10 केली, तर तुम्ही काय म्हणणार, जी माझी मूळ होती किंमत ती 5 रुपये होती, आता 10 रुपये केली. त्याच प्रकारे मूळ किंमत आपण कशाला म्हणतो? पहिली किंमत आहे. आता कितीची वाढ झाली? वाढ करायची म्हणजेच काय करायचं? वजाबाकी करायची, निघून जाईल वाढ. आता याची वजाबाकी करा, 54 येईल. 54 रुपये वाढ झाली याच्यात. किती? 54 रुपये. आता काय करायचं? आता काय म्हणलं याना? वाढचे टक्के काढा, वाढचे. याना हे नाही म्हणलं मूळ किमती किती टक्के आहेत किंवा पहिली किंमत किती टक्के झाली ती काढा. याना काय म्हणलं? वाढ हे टक्के रूपांतर करा वाढची. वाढ तर माहिती झाली आपल्याला 54 रुपये आहे. 54 रुपयाचे आपल्याला टक्के रूपांतर करायचे. तर काय किती काय करायचं? ज्याचे टक्के रूपांतर करायचं ती गुणिला 100 ही संख्या घ्यायची. आता काय याच्या आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो की 1254 घेऊ की 1200 घेऊ, हा प्रश्न निर्माण होतो. तर एक लक्षात ठेवा, नेहमी मूळ किंमत घ्यावी. किती टक्के वाढ झाली? वाढ झाली म्हणजेच वाढ झाली हा आला तर आपल्याला काय करायचं? मूळ किंमत घ्यायची. मूळ किंमत किती आहे? 1200. जर ही गेली तर प्रश्न चुकला आपला. आणि पर्याय तर दिलेलाच असते. मग ते हे घेऊन जे उत्तर निघला ते उत्तर पर्यायात असतेच. आणि हे घेऊन खाली घेऊन जे उत्तर आला ते उत्तर पर्यायात असते. आता आपल्यावर डिपेंड आहे हे घ्यायचा की हे घ्यायचा. तर वाढ झाली याचाच अर्थ मूळ किंमत घ्यायची. 2 कटले. आता कितीने भाग जाईल याला? याला आपण देऊ 4 ने भाग. 4 त्रिक 12, 4 एक 4. सॉरी, याला आपण देऊ 3 ने भाग देऊ. 3 चौक 12, 3 एका 3, 3 8 24. आता किती आला? 18/4. आता याला कसं सोडवायचा? जर भाग जात नसेल आणि पर्याय जर तोच प्रश्न दिला असेल तर तसंच ठेवा तुम्ही. आणि जर 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 पर्याय जर हा ऑप्शन दिला नसेल तर सोडून पहा किती येईल याचं उत्तर. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 2 उरले, 4 25 म्हणजेच 5%. आता पर्याय पहा, तुम्हाला हा पण ऑप्शन दिलेला असतो आणि 18.4% हा पण ऑप्शन दिला असतो. पण नंतरचा पर्याय पाहायचा. ते काय म्हणते? ही दोन्ही असू शकतात किंवा हे दोन्ही नसतात असं म्हणू शकते. पहा पर्याय कसे असतात पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. पहिला असू शकतो पहा 4.5%, दुसरा असतो पहा 18/4%, तिसरा असतो पहा दोन्ही आणि चौथा असतो पहा आणि चौथा ऑप्शन असतो यापैकी नाही. हे 4 ऑप्शन असतात. तर आता आपण काढले दोन्ही. आपल्याला माहिती आहे हे दशांश अपूर्णांकात आहे आणि अपूर्णांकात आहे. तर काय करायचं? पर्याय क्रमांक 3 दोन्ही उत्तरे. हे पण असू शकते, हे पण असू शकते. अशा प्रकारे आपण जर अपूर्णांक जर काढायचा आहे तर 4.5% येईल, 8/4 येईल आणि दशांश अपूर्णांकात काढायचा आहे तर 4.5% याचं उत्तर येणार. म्हणजे वाढ किती होणार? 54 रुपये म्हणजेच काय असते? 4.5%. पुढचा प्रश्न पाहू. आता हा प्रश्न माझा आवडता प्रश्न आहे आणि विश्वास नावाचा माझा पण मित्र आहे. आता हा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम इंटरेस्टिंग प्रश्न आहे. वाटायला पहा किती अवघड वाटतो. विश्वासाने एका सुटकेस 900 रुपयास विकून खरेदी केला. 900 रुपये दिले त्याने एक सुटकेस खरेदी केला कपडे ठेवण्यासाठी. व 600 रुपयात त्याला वाटलं असेल सुटकेस जरा लहान व्हायला, तर त्यानं काय केला? तेच सुटकेस
एखाद्या मित्राला किंवा दुसऱ्या व्यक्तीला 600 रुपयात विकून टाकला, तर त्याला तोटा झाला की नफा झाला तुम्हीच सांगा. आता त्याला तोटा झाला. काय झाला त्याला? तोटा. कारण 900 रुपयात घेतला होता मित्रांनो, पण 600 रुपयात विकला, याचा अर्थ त्याला तोटा झाला. आणि प्रश्नात काय म्हणतो? प्रश्नात काय म्हणतो की किती टक्के तोटा झाला, हे म्हणत नाही की त्याला किती खरेदी केला व किती रुपयात विकला. जे विकला तर किती टक्के रुपयात विकला हे काढा, हे म्हणत नाही. किंवा किती रुपये खरेदी केला त्याचे टक्के काढा. याचे टक्के नाही काढायचे, याचे टक्के नाही काढायचे, या तोट्याचे टक्के काढायचे आपल्याला. हे पहिले समजून घ्या. आता काय करायचं? एकदम सोपं आहे, काय नाही करायचा, पहिल्यासारखा करायचा, फक्त थोडा चेंज आहे. इथे नफा होता, आता इथे काय झाला? तोटा झाला. बस एवढाच फरक आहे, बाकी सगळी प्रोसिजर सेम आहे. आपल्याला फक्त तोटा आणि नफा हे नाव आदला बदली करणार आहे, फक्त एवढाच आहे, बाकी काय नाही. 900 रुपयात खरेदी केला याचाच अर्थ 600 रुपयात विकला, याचाच अर्थ त्याला 300 रुपये तोटा झाला. 300 रुपये त्याला तोटा झाला म्हणजे आता आपल्याला या 300 रुपयाचा टक्के काढायचे. 300 रुपये म्हणजे किती टक्के असतात हे काढून दाखवायचं आहे आपल्याला. तर काय करायचं आहे? 300 गुणिले ज्याचे टक्के काढायचे ते ना, आणि भागीला. आता मनात प्रश्न येईल 900 घेऊ की 600 घेऊ? नेहमी लक्षात ठेवायचा, मूळ किंमत घ्यायची. मूळ किंमत कोणती आहे? 600 आहे का? नाही, मूळ किंमत 900 होती, कारण खरेदी पहिले 900 रुपये केली, नंतर त्यानं 600 रुपयात विकला. ही नंतर आली, ही पहिले आली, म्हणजे पहिले किंमत 900, 2 काढले, 2 काढले. आता काय करायचं? आता काय? 3 त्रिक 9, 3 एका 3, म्हणजेच काय उत्तर येणार आपला? 100/3. आता तुम्हाला सांगितलेच आहे, पर्याय जर हा असला तर याला पहिले सोडून पहा. जर उत्तर याचा उत्तर काय येणार? 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33.33%. जर पर्याय हा असेल तर हे सोडून पहा. जर हा असेल तर काय करा? दोन्ही क्लिक करून टाका. दोन्ही म्हणजेच काय असते? दोन्ही असा एक पर्याय असते, पर्याय क्रमांक दोन्ही. तर दोन्ही क्लिक करून टाकायचे, म्हणजेच त्याला तोटा किती टक्के झाला? 33.33%. हे दशांश अपूर्णांक त्याला तोटा झाला. आणि जर अपूर्णांक जर आपल्याला तोटा काढायचा आहे तर 100/3% तोटा झाला त्याला, हे 300 रुपयाचा. अशा प्रकारे आपण प्रश्न पाहतो. आता पुढचा प्रश्न पाहूया, नामदेवाचा. आता शेवटचा प्रश्न आहे प्रकार 6 मधला. नामदेवाने आपल्या 50 एकर चौरस मीटर भागात ज्वारी पेरली, तर त्याच्याजवळ एकूण 1,00,000 चौरस किलोमीटर शेत होता. तर त्याने शेकडा किती टक्के भागात काहीच पेरला नाही? आता हे दिसायला अवघड आहे, जरासं डोकं लावलं तर एकदम सोपं आहे. आता पहा, ते काय म्हणते? एकूण वावर किती आहे काढायचं आपल्याला त्याच्याजवळ. तर काय म्हणते? त्याच्याजवळ एकूण 1,00,000 चौरस किलोमीटर, 1,00,000 चौरस मीटर शेत होता, म्हणजेच हे होता. आता त्यांना नामदेवाने आपल्या 50,000 चौरस मीटर भागात ज्वारी पेरली, पण 50,000 वजा करायचे. मग वजा करायचे, इथं झालं वजा. आता जे उत्तर निघणार, या वजाबाकीचं जे उत्तर निघणार ते काय असणार? आपला तो शेत असणार ज्या शेतात त्यांना काहीच पेरला नाही, तेवढा भाग शेत असणार ज्या भागात त्याने काहीच पेरला नाही. तर पाहू आपण याचे किती निघते? 50,000. 50,000 चौरस मीटर. याला घाबरू नका, चौरस मीटर. आणि हे वावरात असते, शिवाय शेताला याचा काहीच काम नाही इथं सध्या. आता काय आहे? आपल्याला माहिती आहे 50,000 वावरात त्यांना ज्वारी पेरली, आणि त्याच्याजवळ होता 1,00,000 चौरस मीटर वावर होता. आता उरला किती? मग 50,000 चौरस मीटर वावर उरला. आता या उरलेल्या वावराचा आपल्याला टक्केत काढायचा, याचे रूपांतर आपल्याला टक्केत करायचे, कारण काहीच भाग काहीच पेरला नाही. तो भाग किती टक्के आहे, म्हणजे त्याच्याजवळ उरलेला भाग किती राहिला?
50%, सॉरी 50,000 चौरस किलोमीटर भाग त्याच्याजवळ उरलेला राहिला. आता याचेच आपल्याला टक्क्यात काढायचे आहे. तर काय करायचं आहे, याचेच काढायचे आपल्याला टक्के गुणिले 100 झाला. आता काय करायचं आहे, हे घेऊ का ही घेऊ, एकूण संख्या कोणती आहे, ही 1000, मग ही घ्यायची. झाला. आता किती आहे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5, 5 कटले, एक उरला. झाला. आता काय करायचं आहे, 10 उरले, इथं 5 उरले, म्हणजे गुणाकार करायचा. 5 10 50, म्हणजे 50%. काय उत्तर आला, 50% वावरात त्यांना काही पेरला नाही. अशा प्रकारे आपण गणित सोडवत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतरच्या भागात आपण प्रकार 7 पाहूया आणि त्याच्यात कसे प्रश्न विचारले जातात ते पाहूया. जरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि अशाच प्रकारे आपण पुढचा व्हिडिओ भाग 5वा आहे तो आपण अशाच प्रकारे याच्यापेक्षा सोप्या भाषेत आपण शिकणार आहे. आणि पुढचा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जर तुम्हाला समजलं असेल तरच सबस्क्राईब करा अथवा करू नये, जर समजला तरच करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.